येस. हा, जगन्नाथ रथ आपण बोलत होतो. ओडिसा येथील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिर श्रीकृष्ण नावाच्या वैष्णव पंथाचे आहे आणि तो विष्णूचा अवतार आहे. आणि या मंदिरात वार्षिक रथ प्रवास उत्सव, अषाढ़ी बीज बोलते बेटा, अषाढ़ जो मंथ होता है ना, अभी गया ना, हाँ चैत्र वैशाख, वो जो मराठी मंथ में अषाढ़ आता है ना, तो उसके जो बीज बोलते बेटा, द्विज, उस पे ये उत्सव, उस दिन वो उत्सव होता है. त्यामध्ये देवगिरीचे 3 मुख्य देवता जगन्नाथ, त्याचे मोठे भाऊ बलभद्र आणि सुभद्रा हे 3 वेगवेगळ्या भव्य सुज्ज रथातून बाहेर पडतात, शहरच्या प्रवासासाठी जातात आणि ओडिसा येथील सर्वात महत्वाचा सण रथयात्रा मानतात. तो हे रथ कोण ओढून नेतात? भक्त. त्यांचे भक्त, असे कष्ट करणारे माणूस पण तसेच आहेत. जगन्नाथ रथ ओढून नेऊ आस वेगळी नाही, आम्हा ध्यास वेगळा नाही, आमची इच्छा वेगळी नाही, एकच आहे. आम्हाला काय पाहिजे ते सगळ्यांचे ध्यास पण एकच आहे. हे आपली कविता होती. येस, read the poem and ask if you are not understanding. वाच आदित्य. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आमची, धर्म वेगळा नाही. आम्हा आम्ही आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेचे तीरावरती कष्ट करण्याची आमची वस्ती. नाव वेगळे नाही आमचे, गाव वेगळे नाही. इमान आम्हा एकच वाटे, धाम गळून काम करावे. मार्ग वेगळा नाही आमचे, स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते आम्ही आमचे भाग्य विधाते, तूच तुझा भाग्य विधाता. आपण कोणाला सांगायचे नाही, मला हे मिळाले नाही, मला ते मिळाले नाही, आमच्या भाग्य व्यवस्थित नाही. आपण कष्ट करणार तर आमच्या भाग्य, आमच्या फ्युचर, आमचा फ्युचर कसं होणार? वाईट होणार की चांगले होणार? चांगले होणार. हा, चल. पद वेगळा नाही आमचे, संत वेगळे नाही. कोटी कोटी हे बळकट भाऊ, जगन्नाथ रथ ओढून नेऊ आस वेगळी नाही आमचा, ध्यास वेगळी नाही. ओके, काय बोलायचे आहे मनस्वी तुला? मनस्वी, तुला काही बोलायचे आहे? काय झालं बेटा, काय झालं? नाही सर. हा, चला आता आपण पुढे जाऊ. येस, खालील शब्दाचे अर्थ कवितेत शोधा. खालील शब्दाचे अर्थ कवितेत शोधा. बोला, काय बोलणार? येस, बोला. 1 मिनिट. किनारा,
येस, किनारा. कोण बोलणार किनाऱ्यासाठी असलेला? सर आकाश, आकाश का आभाळ आएगा. हाँ, आकाश का आभाळ आएगा. ठीक है. लिहू मी, लिहू इथे. ओके सर. येस, लिहू. आपण पण लिहा पेन्सिलने. वन मिनिट. काय आलं हे? वन मिनिट. हे पेज कसा आला बघ. काय झालं? पेज नंबर, टेक्स्टबुक पेज नंबर 18 ना. ठीक आहे. वन मिनिट, वन मिनिट. कसे लिहिणार आपण इथे? येस, तुम्हाला दिसणार नाही. वन मिनिट. आकाश, आभाळ. चालेल? दिसतं का तुम्हाला? येस. नेक्स्ट. किनारा, तीर. येस. किनारा, तीर. बोला, इच्छासाठी आलेले वर्ड कुठले आहे? इच्छासाठी आलेले वर्ड. टेक्स्टबुक आहेत ना तुमच्याकडे? तर सांगा. येस. इच्छासाठी सर इच्छा का ध्यास आएगा. आश. क्या आएगा? आश. येस. देन अखंड. अखंड, अभंग. अखंड, अभंग. येस. चला. आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील काव्य पंक्ति. बोला. ऐसा क्यों हो गया रे? ये पता नहीं मुझे. हेलो आदित्य, तुला माहित आहे का? नो सर. अगर आपके फंक्शन में कुछ होगा ऐसे तो हो गया होगा. काय माहित आता मला. येस. सर फाइल कट करके फिर से चालू कर. देखते अभी, आज नहीं, अभी बाद में करेंगे. यस. यस, वन मिनिट. यस. लाइन कुठली आहे? ईमान आम्हा. ये देखो, ये लाइन है ना. ईमान आम्हा ते काम करावे, ये लाइन. दुसरी लाइन, माणुसकीचे अभंग नाते आम्ही आमचे भाग्य विधाता, भाग्य विधाते, ये लाइन. नेक्स्ट, कोटी कोटी बळकट बाहू. कोटी कोटी बळकट बाहू. आणि नेव. ही कुठला आन्सर आहे हा? क्वेश्चन नंबर 2.
ओके यस रात होगी इधर तो हेलो है ना मनस्वी यस सर हाँ रात हो गई देखो इधर नेक्स्ट या आता काय आहे यमक जुळणाऱ्या शब्दाच्या ये देखो ये भी एकच संदेश देणाऱ्या कवित्या काव्य पंक्ती लिहा सेम येस आपण लहान लहान क्वेश्चन सॉल्व करत आहोत येस क्वेश्चन नंबर 5 कुठे आहे येस यमक जुळणारे शब्द तीरावर्ती वस्ती ये देखो वो हम अंडरलाइन कर देंगे ये अच्छा लग रहा है चलो कलर यस तीरावर्ती वस्ती ये हो गया दूसरे वर्ड थावे करावे राइमिंग पेयर बोलते ना नेक्स्ट नाते भाग्य विधाते बाहू नेऊ यस झाले ना पुरे चला नाव गाव कुठे आहेत नाव गाव येस नाव आणि गाव ठीक आहे ठीक आहे चला आता हा मोठे उत्तर तुम्हाला कळले नाही तर मला सांगा येस रिव्हिजन मध्ये मी घेणार ते मोठे उत्तर आता नेक्स्ट जो क्वेश्चन आंसर्स है लेसन के ते करणार का यस ये हो गया ना नाथवड़ास पत्र उसके क्वेश्चन आंसर हमने कर लिए थे ना कौन से लेसन के बाकी है बेटा क्वेश्चन आंसर्स याद करो सर नाथवंडास पत्र के क्वेश्चन आंसर्स नहीं हुए हो गई यहाँ मैंने तो नोट किया है लेखक जिथे शिकले ते गाव सांगली लेखकाला मिळालेले पुरस्कार अर्जुन पुरस्कार हा व्यायामासाठी असलेले ठिकाण जिम लेखकाचा आवडता खेळ बॅडमिंटन आपण केले पुस्तक पुस्तक गांव गावे मैदान मैदाने नदी नदिया वो भी किया था सर हो गया ये हो गया है ये 6 लेसन का बाकी रहेगा 5th का देखो यस 6 लेसन का बाकी है चेक करो बहुत बड़ा लेसन था ना यस बोला हा हे लेसन बाकी आहे येस करणार का आपण हॅलो बोला यस सर ठीक आहे 1 मिनिट हा
1 मिनिट, हे बसतो ना. चला, पावसाळा सुरू झालेल्या लेखकाला जाणवलेल्या खुणा. बोलो, कसे माहित पडले लेखकांना की पाऊस सुरू झाला आहे? येस, क्वेश्चन नंबर 1 आहेत ना, आपण फाइंड करूया. सी, येस, हे बघ, सोसाट्याच्या वारा आणि मातीचा सुगंध. कुठे आहेत मातीचा सुगंध? येताने मातीचा सुगंध आली की आपल्याला कळतं की जाणवतं की पावसाळा सुरू झाला आहे. क्वेश्चन नंबर 1 समझ में आ रहा है क्या नहीं आ रहा है? हेलो स्टूडेंट, ये समझ रहा है सर. समझ रहा है. ओके बेटा, यू टिक मार्क इन योर टेक्स्ट बुक. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे? हे बघा, पावसाच्या आगमनाने गत काळातले क्षण जिवंत होतात. पावसाळ्याच्या आगमनाने लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणाम. कोणता परिणाम झाला? डोळ्यासमोर येऊ लागतात. क्षण जिवंत होतात, त्याचा अर्थ काय? येस, डोळ्या समोर येऊ लागतात. एक मिनिट, येऊ लागतात. यस, ठीक है. अरे बेटा, मोबाइल पे लिख रहा हूँ, ये मालूम है ना, पर आपल्या कळतं ना तुम्हाला? डोळ्यासमोर येऊ लागतात, पाण्यातून अलगदपणे वाहून जातात. डोळ्यातला कोणता आणि बाहेरच्या कोणता तेच कळत नाही. येस, पाण्यातून अलगदपणे वाहून जातात. काय? अश्रू. येस, डोळ्यातला, येस, डोळ्यातला कोणता आणि बाहेरच्या कोणता समझ रहे हो? हेलो, तेज कळत नाही. बेटा, समझ में आ रहा है आपको, क्या नहीं आ रहा है? हेलो स्टूडेंट, सर समझ रहा है. ठीक है. शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करा. मोठे क्वेश्चन आहेत. येस, नंतर बघूया. येस, विहंगम, मॅच द कॉलम बेटा. विहंगम, गरमागरम,
गोंगावणारा, काळाशर, काळाशार आणि अरुंद. बोलो, हम बोलते ना बेटा विशेषण मतलब एडजेक्टिव, विशेषण आणि विशेष्य, नाउन. बोलो वारा कसा आहे? विहंगम. बोला. येस. फाइंड फ्रॉम द टेक्स्ट बुक, फाइंड फ्रॉम द टेक्स्ट बुक. येस. बोला. विहंगम दृश्य. येस. विहंगम दृश्य. 1 मिनिट. विहंगम दृश्य. देन गरमागरम. बोलो गरमागरम. गरमागरम काय आहे बोला ना. हॅलो. गरमागरम कांदा भजी. येस. नेक्स्ट काय आहे? अरुंद पायवाट. अरुंद पायवाट. अरुंद पायवाट. येस. चलने का रास्ता. देन काळाशर पाषाण पत्थर. काळाशर पत्थर. काळाशर पत्थर. येस. नेक्स्ट. झाले सगळे झाले का? गोंगावणारा वारा. गोंगावणारा वारा. कसे वाटते हे? हॅलो. समजलं का? येस सर. येस. नेक्स्ट. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. बेटा ये हम डिटेल में करने वाले हैं ग्रामर में. यस. खाली यहाँ पे हम खाली फाइंड आउट कर देंगे दोन वाक्य आणि त्याला जोडणारे शब्द. शब्दयोगी अव्यय खाली, वर, मागे, पुढे. यस. फर्स्ट शब्दयोगी अव्यय कडे आणि वर. देखो कडे आणि वर. वर कुठे आहे? येस. रस्त्यावर. चमचमीत मेनू मजबूत चापायला. वरंदा घाटातल्या टपऱ्या. टपऱ्यासारखी. टपऱ्यासारखी जागा नाही. 1 मिनिट 1 मिनिट. टपऱ्यासारखी दुसरी जागा नाही. येस. तर काय येणार? सारखी. सारखी. येस. नेक्स्ट. जिगरबाज भटकण्यासाठी कावड्या किल्ला सज्ज आहे. साठी. खाली उसके टाइप्स नहीं पढ़ रहे बेटा, हम खाली क्या पढ़ रहे हैं? अव्यय ओळखा. प्रकार नाही आपण शिकत आहोत. येस. घाटात घाट, वरंदा घाट. उद्गारवाचक चिन्ह. बोलो एक्सक्लेमेशन साइन. उद्गार वाचक उद्गारवाचक चिन्ह. 1 मिनिट. येस. येस. उद्गारवाचक चिन्ह. येस.
समजतं का? एक्सक्लेमेशन साइनला काय म्हणतात? उद्गारवाचक चिन्ह. आणि हे एकेरी अवतरण चिन्ह आहे ते काय लिहिणार आपण 1 मिनिट. हे एकेरी अवतरण चिन्ह काय म्हणतात? येस, एकेरी अवतरण चिन्ह. येस, एकेरी अवतरण चिन्ह. सिंगल इन्व्हर्टेड कोमा काय म्हणतात? सिंगल इन्व्हर्टेड कोमा. आणि पूर्ण विराम फुल स्टॉपला काय म्हणणार? येस, फुल स्टॉपला काय म्हणणार? पूर्ण विराम. काय झालं बाय? काय झालं? पूर्ण विराम. याला पूर्ण विराम. येस, येस, कंप्लीट. आता कोणते लेसन बाकी आहेत का? येस, आता कोणते लेसन बाकी आहेत का? बोला. क्वेश्चन आन्सर्स बोला बाय, बोला. झालेत क्वेश्चन आन्सर्स फोर्थ लेसनाचे. आपण सारे एक. येस, चेक करा लिहिलं आहे काय आपण. कुठले लेसनाचे बाकी आहे? हे कसं वाटलं? हे आपण लिहिलं सर्व. हे पुस्तकातच. येस, इथे आपलं कविता आणि पाठ, गद्य पद्य सर्व संपलं. कसं झालं काय माहित. येस, हे पण आपण केलं आहे. चला आता आपण नवीन काय करू शकणार नाही इन नेक्स्ट लेक्चर. निबंध, पत्र हे सर्व आपण करूया. ग्रामर. येस, ठीक आहे. हा लेक्चर एंड. येस.